सांगली येथे म्हातारीचे कवळ्यापोरासोबत संबंध। प्रेक्षकांनो, घटना अगदी सत्य आहे, फक्त काही प्रमाणात बदल केले आहेत। घटना आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माणकेवाडी या गावामध्ये 60 वर्षांची सुनंदा रामचंद्र भोसले ही महिला राहत होती। 3 मुलांची आई असलेली सुनंदा वयाच्या 60 देखील अतिशय उत्साही आणि हौशी स्वभावाची होती। तिच्या मुलांची लग्न झाल्यानंतर तिने आपल्या घरातील जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आणि आता स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं असं तिने ठरवलं। मुळातच तिचा स्वभाव थोडासा विचित्र होता। संसार असताना देखील ती इतर पुरुषांची जरा जास्त जवळीक साधायची, त्यामुळे संपूर्ण गावात तिची एक विशिष्ट अशी ओळख निर्माण झाली होती। सुना आल्या की ती सुधारेल अशी आशा अनेक लोकांनी केली होती, पण त्यांच्या त्या अपेक्षा आता फेल ठरल्या होत्या। काहीच वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं आणि घरच्यांनी देखील आता तिच्याकडे पाठ फिरवली होती। त्यामुळे तिने आपलं गाव सोडलं आणि कवटे महाकाळ येथे राहायला गेली। तिथे तिने दुरळगाव रोडवरील एका लहानशा खोलीमध्ये आपलं निवासस्थान केलं। त्यानंतर आपला उदरनिर्वाह ती देवधूप विकून करत होती। पण खरंच सांगायचं तर तिचं लक्ष हे वेगळ्या गोष्टीतच अधिक होतं। ती आजूबाजूच्या तरुणांना नादाला लावायची आणि हा तिचा छंदच झाला होता। त्यानंतर एक दिवस त्याच गावातला एक तरुण, नाव होतं विशाल पाटील, जो मालगाव येथे कामासाठी आला होता, त्याचं तिच्याशी पुन्हा एकदा भेट झाली। विशाल हा अगदी 20 वर्षांचा तरुण मुलगा होता आणि सुनंदा त्याला मनापासून हवी होती। ती देखील त्याच्याकडून पैसे घेऊन शरीरसुख देण्यास तयार देखील होती। पण हळूहळू हा संबंध विशालसाठी डोईजड होऊ लागला। त्यानंतर 22 मार्च 2025 ची रात्र होती। विशाल हा सुनंदाच्या खोलीमध्ये गेला। त्यानंतर तिथे त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले आणि नंतर सुनंदाने त्याच्याकडे पैसे मागितले, पण विशालकडे त्या दिवशी तिने मागितलेली रक्कम नव्हती। तेव्हा आता सुनंदाने त्याला धमकावलं, जर तू पैसे दिले नाहीस तर तुझ्यावरती मी अतिप्रसंगाचा आरोप करीन। ही धमकी ऐकून विशाल जरा संतापला। त्यानंतर त्याने तिचा गळा दाबला। आता ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर तिचा जीव गेला। घाबरलेल्या विशालने तिचा मृतदेह तसाच ठेवला, कपडे चढवले आणि घराला कुलूप लावलं। त्यानंतर विशाल त्या ठिकाणाहून निघून गेला। पुढील 4 दिवस म्हणजेच 22 ते 26 मार्च घराला कुलूप असल्यामुळे कोणी लक्ष दिलं नाही। पण मृतदेह कुजू लागल्यानंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी जाणवली। त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं। पोलीस आले, दरवाजा उघडला आणि आतमधील दृश्य पाहून हादरून गेले। सुनंदाचा मृतदेह सापडला होता। आता घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। सुरुवातीला पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता, पण पोलिसांनी CCTV फुटेज आणि स्थानिक चौकशीचा आधार घेतला आणि विशाल पाटील याच्यावरती पोलिसांना संशय आला। काही दिवसानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेने मालगाव येथून विशाल पाटील याला ताब्यात घेतले आणि चौकशी करण्यात आली। आता विशालने गुन्ह्याची कबुली दिली। तो म्हणाला, ती महिला मला वारंवार पैशासाठी धमकावत होती आणि अतिप्रसंगाचा आरोप करण्याची भीती देखील दाखवत होती आणि म्हणूनच मी तिला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने तिला संपवलं देखील। विशाल हा मूळचा माणकेवाडी गावचा होता। कामाच्या निमित्ताने तो कवटे महाकाळ या ठिकाणी राहत होता। त्याचा आपल्या दाजींकडे शेती आणि वाहन चालक म्हणून रोजगार होता। पैसा फारसा नव्हता, पण सुनंदा त्याच्याकडून पैसे उकळायची। पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। एका वासनाधीन स्त्रीचा अशा थरारक पद्धतीने शेवट झाला आणि एक तरुण फक्त क्षणिक सुखासाठी गुंतून आयुष्यभरासाठी संकटामध्ये सापडला। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकायला तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका।
सबस्क्रिप्शन सोबतच शेजारी असलेले बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला दररोज सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील आणि अशाच क्राईम स्टोरीपासून तुम्ही अलर्ट देखील राहाल. धन्यवाद.